मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। तर आज आहे गुरुवार आणि मी चालली आहे लंचसाठी बाहेर। तर आज आम्हाला लंच करायसाठी बाहेर जायची प्लॅनिंग केली होती आज। तर कारण इथे केरळमध्ये ना सध्या खूप छान भेटतो। सध्या म्हणजे व्हेज थाळी, आपल्या इकडची व्हेज थाळी, केरळमध्ये त्याला सध्या म्हणतात। म्हणजे गरम गरम भात, रस्सम, सांबार, 2-3 प्रकारच्या भाज्या असतात, पायसम वगैरे अशा भरपूर काही व्हरायटी असतात। तर आम्ही आता चाललो आहे लंच करण्यासाठी बाहेर। तर आम्ही सध्या खायला आता पोचलो आहे गोकुल उत्तपुरा व्हेजिटेरियनमध्ये, जे कोचीमध्ये आहे, लुलू मॉलच्या जवळ। आतमध्ये खूप सुंदर हॉटेल आहे, तुम्ही बघू शकता। खूप क्लीन आणि स्वच्छ छान हॉटेल आहे। आता आम्हाला परत इथे सेम प्रॉब्लेम झाला। ॲक्च्युली सध्या खायच्याला आम्हाला छोटा राईस पाहिजे होता, तर इथे अवेलेबल नव्हता, पण इकडच्या स्टाफने आम्हाला मॅनेज करून दिला तो राईस। नंतर मग आम्ही जेवायला बसलो। केळीच्या पानामध्ये हे जेवण दिलं जातं, शुद्ध शाकाहारी पारंपरिक जेवण आहे। हे सहसा लग्नामध्ये, सणामध्ये बनवलं जातं। जेवणामध्ये पचडी, अवियल, तोरण, सांबार, रस्सम, खिचडी, पायसम, लोणचं, पापड आणि उकडलेले तांदूळ, तूप अशा भरपूर काही गोष्टी दिल्या जातात जेवणाला। खूप सुंदर आणि टेस्टी जेवण असतं, खूप छान। आणि सगळे पदार्थ ना केळीच्या पानावर वाढले जातात। प्रत्येक पदार्थाची जागा ही ठरलेली असते तिथे, म्हणजे पायसमसाठी, याच्यासाठी, लोणच्यासाठी। आणि सध्या हा हाताने हाताने जेवायचं जेवण आहे बरं का। आपण चमच्यानी वगैरे खाऊ नाही शकत। मस्त पापड वगैरे कुस्करून वगैरे खातो, तसे मी खात होते बघा। असं पापड वगैरे कुस्करून वगैरे आम्ही हे जेवण खूप एन्जॉय केलं। खूप छान प्रकारे सगळे जेवण एन्जॉय करत होते। मस्त झालं होतं जेवण। आणि मेन म्हणजे इकडं छान जेवण असतं या हॉटेलमध्ये। आणि आमच्या छोट्याने घेतला होता रवा डोसा, त्याला रवा डोसा आवडतो। सध्या पण खाल्लं त्यांनी, पण त्यांनी रवा डोसा खाल्ला। तर मित्रांनो, तुम्हाला माझा आजचा व्लॉग कसा वाटला, प्लीज माझ्या चॅनलला तुम्ही शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।